ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शास्त्र असू दे, संस्कृती असू दे, राज्यपद्धती असू दे, भाषा असू दे, जीवनाच्या कुठल्याही पैलूचा भारतीय दृष्टिकोनातून विचार करू लागल्यास अपरिहार्यपणे प्राचीन भारतीय असंच म्हटलं जातं. जणू काही ते सर्व आज अस्तित्वातच नाही. असं का व्हावं बरं? कशामुळे आला हा प्राचीन शब्द? हे जाणण्यासाठी इतिहासाचा धांडोळा घ्यावा लागेल. झालं असं की 6व्या शतकात एका पंथाचा उदय झाला. त्यानंतर 6च वर्षात या आक्रमकांनी सिरिया, मिस्र, आफ्रिका, पर्शिया या प्रांतांवर सत्ता मिळवली आणि तेथील संस्कृती समूळ नष्ट केल्या. इसवी सन 638 ते 711 या 74 वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये भारतावर 15 आक्रमणं केली, परंतु त्यांना भारताच्या सीमेवर पराभव पत्करावा लागला. अंततोगत्वा 712 मध्ये कांबोज, गांधार, सिंध या प्रांतांवर सत्ता मिळवता आली. नंतरही बाप्पा रावळांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत अनेक क्षत्रियांनी भारतीय संस्कृती आणि समाजाचं रक्षण केलं. परंतु 7व्या शतकापासून आजपर्यंत 1300 वर्ष, 1300 वर्ष भारत याच नाही इतरही अनेक सांस्कृतिक आक्रमकांशी लढतोच आहे. 1300 वर्ष हा खूपच प्रदीर्घ कालावधी आहे. इतक्या प्रदीर्घ अस्थिर कालखंडातही भारतीय संस्कृती नष्ट झाली नाही, परंतु संस्कृतीची हानी मात्र सातत्यानं होत राहिली आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती खऱ्या अर्थानं जाणायची असेल तर 1300 वर्षांपूर्वीच्या काळाचाच विचार करावा लागतो. 1300 वर्षांपूर्वी म्हणजे प्राचीन हे खरं आहे, परंतु भारतीय संस्कृती आजही तीच आहे, म्हणून मी प्राचीन शब्दाचा प्रयोग केला नाही. संस्कृतीप्रमाणे भारतीय अध्ययन अध्यापन पद्धती ही प्राचीन काळापासून आजपर्यंत समानच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला सर्वोच्च स्थान आहे. भारतीय संस्कृती ज्ञानावरच आधारित आहे. ज्ञानस्वरूप परब्रह्मापासून सृष्टी झाली. प्रत्येक जीव हा ज्ञानस्वरूप आत्माच आहे, हा भारतीय संस्कृतीचा परमोच्च सिद्धांत आहे. या आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणं अर्थात मोक्ष हा भारतीय संस्कृतीनुसार परमपुरुषार्थ आहे. ज्ञानसाधना भारतीयांच्या रक्तातच मुरलेली आहे. वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय. वेद शब्दाचा अर्थच ज्ञान आहे. वेद ज्ञानाचा अपरिमित निधी आहे. वेदांशी समान असणारे उपवेद, वेदांचा अर्थ सांगणारे ब्राह्मण ग्रंथ आणि उपनिषद, शिक्षा, कल्प, ज्योतिष, छंद, निरुक्त, व्याकरण ही 6 वेदांग, वेदांमधील विज्ञान उलगडून सांगणारी दर्शनं, इतिहासातून सर्वांना शिक्षण देणारी पुराणं, व्यक्ती आणि समाजाच्या उत्कर्षासाठी कल्याणकारक आचरणाचे नियम सांगणारी धर्मशास्त्र, अशा या विद्या धातुविद्या, खाणकाम, वृक्षायुर्वेद, व्यायामविद्या, वास्तुविद्या, भाषाज्ञान, बालक्रीडा, सौंदर्य प्रसाधन, नेपथ्य, यंत्रविद्या, पुष्परचना, नृत्य, नाट्य, वाद्य, चित्रकला, पाककला, जलविहार इत्यादी 64 कला असा ज्ञानाचा सागरच भारतामध्ये होता आणि आहे. या ज्ञानाची परंपरा भारतात अखंड चालवली जात होती. भारतीय संस्कृतीनुसार मुलामुलींचे पहिले गुरु माता पिता आहेत. वेद, वेदांग इत्यादी 14 विद्यांपासून धातुविद्या इत्यादी 64 कलांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण आई वडील देत असत. या व्यतिरिक्त ऋषी आणि मुनींच्या आश्रमांमध्ये मुलामुलींना प्रशिक्षण दिले जात असे. आता इथे सगळ्यांना प्रश्न असा पडू शकतो की मुलींसाठी उपनयन संस्कार, वेदाध्ययन, आश्रमांमध्ये शिक्षण असे काही होतही होतं का? याचं उत्तर हो असं आहे. स्त्रियांचे दुय्यम स्थान, जन्माधारित जाती व्यवस्था, गुलामी, सरंजामशाही इत्यादी अनेक देणग्या सांस्कृतिक आक्रमकांच्या विचारसरणीनं भारताला दिलेल्या आहेत. आक्रमकांपासून स्त्रियांचं विनयरक्षण करण्यासाठी स्त्रियांवर बंधनं घालणं अपरिहार्य झालं होतं. आपल्या मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून भारतीय स्त्रियांना जोहर करून शीलरक्षण करावं लागत होतं. परंतु 1300 वर्षांपूर्वीच्या समृद्ध सुसंस्कृत भारतामध्ये स्त्रियांवर अवास्तव बंधनं नव्हती. स्त्रियांच्या सुशिक्षित असण्याचे असंख्य उल्लेख भारतीय ग्रंथांमध्ये सापडतात. देवल स्मृतीमध्ये स्त्रियांचं उपनयन वर्णन केलेलं आहे.
ऋग्वेदातली अनेक सूक्त घोषा, अपाला इत्यादी स्त्रियांच्या नावानं आहेत. या स्त्रियांना ऋषिका म्हटलं जातं. बृहद्देवता ग्रंथामध्ये मंत्रद्रष्ट्या स्त्रियांची यादी दिली आहे. घोषा, गोधा, विश्ववारा, अपालोपनिषन्निषत्, ब्रह्मजाया जुहूर नाम अगस्त्यस्य स्वसा अदिती, इंद्राणी चेंद्रमाता च सरमा रोमशोर्वशी, लोपामुद्रा च नद्यश्च यमी च शश्वती, श्रीर्लाक्षा सार्पराज्ञी, वाक्श्रद्धा मेधा च दक्षिणा, रात्री सूर्याच सावित्री, ब्रह्मवादिन्य ईरिता. या सगळ्या स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हटलेलं आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात म्हटलं आहे, अथः सीता सावित्री सोमम राजानं चकमे तस्या उह त्रीन वेदान प्रददम. अर्थात सोमराजानं सीता सावित्रीला 3 वेदांचं ज्ञान दिलं. त्याच तैत्तिरीय ब्राह्मणात मनुपुत्री इडा हिचं वर्णन यज्ञानुकाशिनी असं केलंय. यज्ञानुकाशिनी याचा अर्थ यज्ञतत्व प्रकाशन समर्था, अर्थात यज्ञाचं स्वरूप स्पष्ट करून सांगण्यास समर्थ. बृहदारण्यकामध्ये जनकराजाच्या राजसभेमध्ये गार्गीनं याज्ञवल्क्याशी केलेला शास्त्रार्थ वर्णित आहे. महाभारत, विष्णू पुराण, शंकर दिग्विजय इत्यादी ग्रंथांमध्ये स्त्रियांच्या विद्वत्तेचे, वेदवेदांग पारंगत असण्याचे वर्णन आढळते. रामायण या इतिहास ग्रंथामध्ये दशरथाची पत्नी कैकई शस्त्रास्त्र विद्या पारंगत होती असं वर्णन आहे. आदी शंकराचार्यांनी मंडनमिष्ठांशी शास्त्रार्थ केला तेव्हा मंडनमिष्ठांची पत्नी परीक्षक होती. जेव्हा मंडनमिष्ठ वादात पराभूत होऊ लागले तेव्हा त्यांच्या पत्नीनं शंकराचार्यांशी शास्त्रार्थ केला. उत्तर रामचरित सारख्या नाटकात सुद्धा सुरुवातीलाच एक आश्रम सोडून दुसऱ्या आश्रमात शिकायला जाऊ इच्छिणारी मुलगी दुसऱ्या मुलीशी संवाद करते असा प्रसंग आहे. हठयोगामध्ये ऊर्ध्वरेता योग्यांप्रमाणे ऊर्ध्वरजस्का योगिनी स्त्रिया आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या आकाशगमनादी सिद्धी वर्णन केलेल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील. भारतामध्ये कोणालाही ज्ञानग्रहणासाठी प्रतिबंध नव्हता. आश्रमांमध्ये सात्विक वातावरणात ब्रह्मचर्याचे व्रत स्वीकारून ज्ञानसाधना चालत असे. या आश्रमांचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असे. रामायण या इतिहास ग्रंथात विश्वामित्रांच्या आश्रमाचे रक्षण करण्यासाठी श्रीराम गेले होते ही कथा आहे. श्रीरामांचं शिक्षणही विश्वामित्रांच्या आश्रमातच झालं. या व्यतिरिक्त रामायणात शरभंग, अत्री, वाल्मिकी, अंगिरा, अगस्त्य, मतंग, मंडूक, लोमश, शृंगी, गौतम, भरद्वाज, तृणबिंदू, च्यवन अशा अनेक आश्रमांचं वर्णन आढळतं. महाभारत या इतिहास ग्रंथात सांदीपनींच्या आश्रमात कृष्ण, बलराम, सुदामा यांचं अध्ययन झालं असा उल्लेख आहे. धौम्य ऋषींचे आरुणी, उपमन्यू हे शिष्य आणि त्यांच्या कथा आहेत. कपिल, कण्व, परशुराम, व्यास, याज्ञवल्क्य, कात्यायन, वामदेव यांच्या आश्रमांचे उल्लेख आहेत. शौनकांच्या आश्रमात 10,000 विद्यार्थी होते असाही उल्लेख आहे. महाभारताच्या नंतरच्या काळातील अनेक विद्यापीठांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. संस्कृतीभंजक आक्रमकांनी विद्वानांसह पुस्तकांसह जाळून उद्ध्वस्त केलेले नालंदा विश्वविद्यालय सर्व परिचित आहे. जिथे जीवकानं चिकित्साशास्त्राचं अध्ययन केलं, जिथे व्याकरणाचार्य पाणिनी आणि अर्थशास्त्रज्ञ चाणक्यांचं अध्ययन झालं, त्या आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या तक्षशिलेचे अवशेष आज पाकिस्तानात आहेत. धर्मपालदेव राजानं स्थापित केलेल्या आणि आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या सोमपुरा विश्वविद्यालयाचे आणि तशाच जगद्दला विश्वविद्यालयाचे अवशेष आज बांगलादेशात आहेत. या व्यतिरिक्त बिहारमध्ये विक्रमशिला आणि उदांतपुरी, आंध्रामध्ये नागार्जुनकोंडा, गुजरातेत वल्लभी, उत्तर प्रदेशात वाराणसी, तामिळनाडूमध्ये कांचीपुरम, कर्नाटकात मणिखेत आणि सुलोटगी, ओडिसामध्ये पुष्पगिरी, मध्य प्रदेशात गोलकी मठ, काश्मीरमध्ये शारदापीठ अशा अनेक ठिकाणी गुप्त, पाल, राष्ट्रकूट इत्यादी विविध राजांनी स्थापन केलेल्या आणि संस्कृतीभंजक आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या विद्यापीठांचे अवशेष आहेत. वेदकाळापासून संस्कृती ध्वंसक विदेशी आक्रमणांपर्यंत भारतात अध्ययन कशा पद्धतीनं चालत होतं हे कळण्यासाठी शास्त्रांमधली वर्णनं हाच मुख्य आधार आहे. या व्यतिरिक्त परचक्रांच्या तळाख्यातही जी परंपरागत गुरुकुलं टिकून राहिली, तिथे आजही ज्या पद्धतीनं अध्ययन केलं जातं त्यावरूनही भारतीय अध्ययन अध्यापन पद्धतीविषयी माहिती मिळू शकते. भारतीय संस्कृतीनुसार वेदांग इत्यादी विद्यांच्या अध्ययनासाठी उपनयन संस्कार आवश्यक आहे. 64 कला, ज्यामध्ये कौशल्याधारित व्यवसायांसह मनोरंजन, स्थापत्य, पाककला, धातुविद्या, यंत्रविद्या इत्यादी विविध व्यवसायांचा समावेश होतो, त्यांच्या अध्ययनासाठी उपनयन विधी, ब्रह्मचर्य पालन आवश्यक नाही.
या कलांचे प्रशिक्षण सामान्यतया घरच्या घरी आईवडिलांकडून मुलामुलींना दिले जात असे. वेदांचे अध्ययन पूर्वी कसे होत होते याची आज कल्पना नाही. आज तरी पठन रूपामध्ये होते. विद्यांच्या अध्ययनासाठी विविध ग्रंथ अस्तित्वात होते आणि आहेत. त्यातील योग्य ग्रंथ प्रथम अध्ययनासाठी निवडावा. जो ग्रंथ निवडला असेल त्याचे प्रथम पठन करावे. पठन याचा अर्थ विशुद्ध विस्पष्ट उच्चारण. ग्रंथाचं पठन एकदा करून संपत नाही. ती अध्ययनातली निरंतर प्रक्रिया आहे. प्रत्यही अर्थात प्रत्येक दिवशी ग्रंथाचं पठण करत राहायला हवं. त्यायोगे तो ग्रंथ निर्दोष स्वरूपात लक्षात राहतो आणि केव्हाही सहजी आठवतो. एक सुभाषित आहे, पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. अर्थात पुस्तकात असलेली विद्या आणि दुसऱ्याच्या हाती असलेलं धन यांचा वेळ पडली असता काही उपयोग नाही. विद्या कशी रसनाग्र नर्तकी अर्थात जिभेच्या टोकावर नाचणारी असायला हवी. यासाठी प्रत्येही पठन आवश्यक आहे. सामान्यतया शिकून झालेला आणि त्या दिवशी शिकण्याचा ग्रंथभाग पठनासाठी घेतला जातो. पहाटे किंवा प्रातःकाली उठून एकाग्रतेनं पठन करावं. त्याचप्रमाणे मध्यान्ह, अपराह्न आणि रात्रकालीही पठन करावं असं चरकसंहितेत म्हटलं आहे. सूत्रांचे पुन्हा पुन्हा आवर्तन करावे. आवर्तन करताना अर्थाचेही स्मरण करावे. अध्ययनामध्ये दुसरा अंश आहे अवबोध. शास्त्राचा अर्थ गुरूंकडून जाणून घ्यावा. गुरूनं जे अध्यापन केलं असेल त्या विषयाचं सातत्यानं मनन अर्थात चिंतन करावं. आदल्या दिवसाच्या पाठातून काय समजलं ते दुसऱ्या दिवशी शिष्यांनी सांगावं. याला पाठाचा अनुवाद असं म्हणतात. अनु म्हणजे नंतर आणि वाद म्हणजे बोलणं. गुरूनं जे सांगितलं असेल ते नंतर पुन्हा सांगणे म्हणजे अनुवाद. अनुवाद केल्यामुळे विषय चांगला समजतो. समजावून सांगण्याचे अभिव्यक्तीचे कौशल्य प्राप्त होते. अनेकदा अनुवाद केल्यामुळे विषयाची जाण दृढमूल होते. इतर सहाध्यायींनी केलेल्या अनुवादातून आपल्याला न कळलेला विषय अधिक स्पष्ट कळतो. ज्ञानामध्ये जे न्यून राहिलं असेल ते गुरुमुखातून पुन्हा जाणून घेता येतं. शिष्याला ज्ञात विषयाविषयी सुद्धा प्रश्न करून गुरुकडून अधिक ज्ञान मिळवता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चरकसंहितेतील शारीरस्थानाचा पहिला अध्याय. यामध्ये सुरुवातीलाच अग्निवेशानं विचारलेले प्रश्न आहेत. ते प्रश्न काही कोणी अज्ञ व्यक्तीनं विचारलेले नाही. गुरु अध्यापन करत असतानाही प्रश्न विचारून अधिक ज्ञान करून घेतलं जातं. जसं चरकविमान तिसरा अध्याय जनपदोध्वंसनीय विमान. शिष्यांसह फिरत असताना आत्रेयांनी अग्निवेशाला सांगितलं की जनपदोध्वंसकर व्याधी होतील अशी लक्षणं निसर्गात दिसत आहेत, तर औषधींचं ग्रहण आधीच करून ठेव. तेव्हा अग्निवेशानं प्रश्न केला, एकाच व्याधीनं एकाच वेळी असमान प्रकृती आहार देहबल सात्म्य सत्ववय असणाऱ्या मनुष्यांचा विनाश कसा काय होतो? या प्रश्नावरून आत्रेयांनी जनपदोध्वंस या विषयाचं सांगोपांग विवेचन केलं. गुरु अध्यापन करत असताना शंका सुद्धा उपस्थित केल्या जातात. शंका याचा अर्थ एकाच विषयाविषयी परस्पर विपरीत स्वरूपाचं ज्ञान. जसं चरकसूत्रस्थान 15व्या अध्यायात आत्रेय म्हणतात, शोधन कर्म करण्यापूर्वी सम्यक योग झाल्यानंतर पुढील कर्मांसाठी आणि व्यापत झाले तर प्रतिकारासाठी औषधी गोळा करून ठेवाव्या. यावर अग्निवेशाने शंका उपस्थित केली की आधीच योग्य प्रयोग होईल अशी योजना करावी. अयोग्य प्रयोगामुळे व्यापत होतात. सम्यक योजना केली की सिद्धीच होईल. असा जर नियम नसेल तर ज्ञान आणि अज्ञान तुल्यच होईल. या शंकेचं निरसन पुढे आत्रेयांनी केलेलं आहे. विषय चांगला समजण्यासाठी आणखी एक उपाय आहे अध्यापन. गुरूंच्या उपस्थितीत नव्या शिष्यांना विषय शिकवावा. त्यायोगे स्वतःलाच विषय सूक्ष्म अंशांसह बारकाव्यांसह ज्ञात होतो. आपलं ज्ञान अधिक स्पष्ट होतं. कधी कधी गुरु एखादं सूत्र किंवा सिद्धांत शिष्याला देऊन विस्तारानं दृष्टांतासह विवेचन करायला सांगतात. त्याला वाक्यार्थ असं म्हणतात. वाक्यार्थातून शिष्याची वेळोवेळी परीक्षा सुद्धा होते. पुढचा उपाय आहे वाद, ज्याला चरकसंहितेत संधाय संभाषा म्हटलेलं आहे. या वादाविषयी सुभाषित आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. वादांमध्ये एकाच विषयाचे विविध पैलू स्पष्ट करून त्या विषयाविषयी सांगोपांग चर्चा करून त्या विषयाचं निश्चित स्वरूप काय आहे याचा निर्णय केला जातो. त्यामुळे भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी म्हटलं आहे, वाद प्रवदतामहम. एकाच किंवा भिन्न भिन्न गुरुकुलातील सहाध्यायींनी परस्परांशी वादसंभाषा करून विषय स्पष्ट करून घ्यावा. तत्वनिर्णयासाठी गुरु किंवा ऋषीमुनीही अशा वादसंभाषा करीत असत. त्यातून तत्वनिर्णयही होत असे आणि शिष्यांना ज्ञानही मिळत असे.
चरकसूत्रस्नातील वातकलाकली अध्याय अशा विद्वानांनी तत्वनिर्णयार्थ केलेल्या वादसंभाषेचं उदाहरण आहे. शास्त्रांमध्ये पूर्वपक्ष उत्तरपक्षही असतात. भिन्न भिन्न शास्त्रांमध्ये एकाच विषयासंबंधी भिन्न दृष्टिकोनातून भिन्न स्पष्टीकरण असतं. अशा भिन्न मतांचं प्रतिपादन करून दुसऱ्याच्या पक्षाचं खंडन करून आपल्या पक्षाची सिद्धी करणं, अशा संभाषाही ज्ञानवर्धक असतात. या संभाषांना शास्त्रार्थ असं म्हटलं जातं. याला चरकसंहितेत विगृह्य संभाषा म्हटलेलं आहे. या शास्त्रार्थासाठी न्यायदर्शन, तर्कशास्त्र, अन्वीक्षिकी विद्या मार्गदर्शक आहे. चरकसंहितेमध्ये वादमार्ग ज्ञानार्थ पदांचं विवेचन केलेलं आहे. भारतात गुरुकुलातच नाही तर अन्यत्रही शास्त्रार्थ होत असत. जनकराजाच्या राजसभेमध्ये याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्यामध्ये झालेला शास्त्रार्थ उपनिषदात वर्णन केलेला आहे. आदि शंकराचार्यांनी आसेतु हिमाचल संपूर्ण भारतात सगळ्या आस्तिक नास्तिक दर्शनशास्त्रांच्या विद्वानांशी शास्त्रार्थ केला. त्यांना पराभूत करून अद्वैत सिद्धांत प्रस्थापित केला. अध्ययन करीत असताना शास्त्रार्थ हा ज्ञानाचा उपायही आहे आणि वाक्यार्थाप्रमाणे परीक्षणाचाही उपाय आहे. अध्ययन अर्थात पाठ आणि अवबोध पूर्ण झाल्यानंतर वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ हे परीक्षणाचे उपाय आहेत. विविध विद्वान आणि गुरु यांच्यासमोर शिष्यानं वाक्यार्थ करावा. तसा वाक्यार्थ करत असताना गुरु प्रश्न करतात, आक्षेप घेतात. प्रश्नांची उत्तरं देऊन, शंकांचं निरसन करून, आक्षेपांचं खंडन करून स्वमताची स्थापना करावी. यावरून शिष्याच्या ज्ञानाची परीक्षा केली जाते. शास्त्रार्थासाठी एक विषय दिला जातो किंवा शलाका परीक्षण केलं जातं. शिष्यानं अध्ययन केलेल्या ग्रंथात शलाका अर्थात धातूची पट्टी घालून तो ग्रंथ उघडला जातो. जे पान उघडलं जाईल त्या पानावरील विषयासंबंधी पाठ, वाक्यार्थ, शास्त्रार्थ, प्रश्नोत्तर केले जातात. जिथे प्रात्यक्षिक आवश्यक असेल तिथे प्रात्यक्षिकांचे स्पर्धा परीक्षण होते. जसं महाभारतामध्ये कौरव पांडवांचे शस्त्रास्त्र ज्ञानाचे परीक्षण, लक्षभेद परीक्षा, शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रदर्शन यांचं वर्णन आहे. अशा पद्धतीनं अध्ययन, परीक्षण झाल्यानंतर, ज्ञानपारंगत झाल्यानंतर ज्ञानसमाप्तीसमयी समावर्तन संस्कार केला जात असे. समावर्तन याचा अर्थ अध्ययनापासून निवृत्त होणं. समावर्तन स्नानविधी केलेल्या विद्यार्थ्याला स्नातक अशी संज्ञा आहे. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केला जातो. अशा वेदाध्ययन संपवलेल्या अंतेवासीला आचार्यांनी केलेला उपदेश तैत्तिरीय उपनिषदात आहे. त्यातील काही अंश असा आहे, सत्यं वद धर्मंचर, तू सत्य बोल, धर्माचं आचरण कर. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय म्हणजे अध्ययन आणि प्रवचन म्हणजे अध्यापन. नियमाने अध्ययन अध्यापन करावं, त्यामध्ये अंतराय नसावा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. मातृदेव हा सामासिक शब्द आहे. माता देव हा यस्य सा. आई ही ज्याच्यासाठी देव आहे असा तू हो. पिता हा ज्याच्यासाठी देव आहे असा तू हो. आचार्य हा ज्याच्यासाठी देव आहे असा तू हो. अतिथी हा ज्याच्यासाठी देव आहे असा तू हो. अर्थात आई, वडील, आचार्य, अतिथी यांना देवाप्रमाणे समजून त्यांचा सन्मान कर. यानी अनवद्यानी कर्माणी तानी सेवितव्यानी नो इतराणी. जी अनवद्य अर्थात निंदित नसलेली अशी अनिंदित कर्म कर. निंदित कर्म करू नकोस. यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वया उपास्यानी नो इतराणी. आमची जी सुचरिता आहेत त्यांचीच तू उपासना कर. अर्थात आमच्या सदाचरणाचंच अनुवर्तन कर. इतर म्हणजे अन्य अर्थात दुराचरणाचं अनुवर्तन करू नकोस. इति शम. अशाच व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील, सूचना असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल आय डी आहे amruta.karatwa@gmail.com. धन्यवाद.